बॉक्स खोल, ब्राउन बॉक्स हे खोल. आपण हात लागून नाही आम्ही काय नाही करत. माझ्यासाठी स्वतः सगळे वर काढून वरतं काढ. सगळे वर ते काढा ना, एक बाहेर काढून ठेवा. ना बाबा, काय वर तर घे. करेंगे. ये मतलब आपका मतलब पूरे मीरा भाईंदर मिलता है ये? क्या कौन सा ये आपकी बॉडी कैसे बनती है बॉडी बिल्डर्स का? अच्छा, ये सब लेंगे तो बॉडी बनेगी ही नहीं, तो सब जिम बंद हो जाना चाहिए फिर तो जिम में भी मिलता है ये हाँ। मीरा भाईंदर के? मतलब आप अकेले नहीं रखते हो, वो लोग भी रखते हैं? सब रखते हैं सर. अच्छा, ये तो स्पेसिफिक टारगेट किया जा रहा है मेरे को. ह्याच्यात किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 20 30 आणि ऑलरेडी 4 विकले. निकले नाही खाल्ले तू वापरतो. चल घे ते सगळं. ब्राउन बॉक्स खोल, ब्राउन बॉक्स हे खोल. ते व्हिडिओ घेऊन ये इकडे, व्हिडिओ घेऊन चल वर घे. आपण हात लागून नाही आम्ही काय नाही करत. माझ्यासाठी स्वतः सगळे वर काढून वरतं काढ. सगळे वर. अरे स्वतःसाठी- स्वतःसाठी एवढे वरती काढून काढ. ठेव. हो, तू काढून ठेव बोलला दादा. उगाच भांडण करू नको. स्वतःसाठी आहे हे- माझ्या. हे साक्षी बघा, वर काढून ठेव. हो, स्वतःसाठी आहे. विकलेले काढून ठेव. ते काढा ना बाहेर. स्वतःसाठी आहे. अरे हे काढून ठेव ना वर. बघा ना व्हिडिओ. हो बघू. ते काढा ना, एक बाहेर काढून ठेवा. एक एवढे हे पण ठेव. काय नाही अरे खोल ना बाबा, काय वर नाही. तर घे. काय बोलतात? ठीक आहे, चल बस हे खाली करा ना. हे खाली कर जरा. ते उघडून टाक. आता हे घेऊनच चला ना. नाही हे उघडून ना पहिलं किती स्टॉक आहे ते कळेल ना. काढा ना. त्याच्यानं उघडून. तुम्ही पण फोटो काढा, व्हिडिओ काढा. ते खोल. नीचे डाल. अरे नीचे डाल. चल तुम युवा पिढी बर्बाद करू हम लोग को बेचते ही नहीं किसी को. अरे हे काय मला कळालं आता विकतो म्हणून मी आलो ना तुझ्याकडे. हे एवढा स्टॉक स्वतःला लागतो का रे? हो, सकाळ संध्याकाळ 3 टाइम घेतो का तू? किती आहेत एकामध्ये? 10 ह्याच्यामुळे 30 ना आहे. ह्याच्यात किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 20 30 आणि हे ऑलरेडी 4 विकले. विकले नाही वापस. खाल्ले तू खा. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शरीरयष्टी वाढवण्यासाठी आणि नशा करण्यासाठी सर्रासपणे जिममध्ये जे इंजेक्शन वापरलं जात आहे, जे प्रतिबंधित आहे आणि एखाद्या गंभीर आजारांवर डॉक्टरांच्या परवानगीशिवायच ते वापरलं जाऊ शकतं, असं प्रतिबंधित असलेलं इंजेक्शन कुठल्याही अधिकाऱ्याच्या, ज्या संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या परवानगीशिवाय आणि कुठलाही परवाना नसताना माझ्या पाठीमागे असलेल्या या दुकानामध्ये K5 नावाचं दुकान आहे, याच्यामध्ये ते वापरलं जात आहे. आणि याची माहिती मनसेचे जे पदाधिकारी आहेत सचिन पोपळे यांना काल मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसांना या ठिकाणी घेऊन त्या इंजेक्शनचा साठा जप्त केलेला आहे. एका ऑनलाईन वेबसाईटवरून तो हे सर्व मागून या ठिकाणी अवैधरित्या ते इंजेक्शनची विक्री करत होता, असं निदर्शनास आलं आहे. तर नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेऊया सचिन पोपळे यांच्याकडून. सचिनजी, काय सांगाल, काल रात्री त्या दुकानामधून प्रतिबंध असलेलं टर्मिन इंजेक्शन तुम्हाला सापडलं, तुम्ही पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन गेलात, काय नेमकं आढळलं? काल कनकियाला भारतीय जनता पार्टीचं ऑफिस आहे, माजी नगरसेविका नीला सोन, त्या ऑफिसच्या समोर K5 म्हणून एक दुकान आहे. या दुकानात जो कनोजिया नावाचा व्यक्ती आहे त्याच्यावर पहिलेही गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणि हे टर्मिन जे इंजेक्शन आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं असतं आणि डॉक्टर स्वतः लिहून देतो, त्या चिठ्ठीशिवाय कोणी देत नाही. हा स्वतः त्या ठिकाणी स्टॉक करतो आणि युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम करतात. या इंजेक्शनमुळे जे जिम करतात किंवा इतर काही लोक हे व्यसन म्हणून वापरतात, ते इंजेक्शनमध्ये टाकून हाताने घ्यावं लागतं आणि यामुळे खूप लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या इंजेक्शनवर बॅन असताना देखील हा कनोजिया नावाचा व्यक्ती हा बिंदासपणे उघडपणे विकत होता. हे विकण्याचं कारण त्यावेळेला विचारलं तर तो बोलला आम्ही स्वतः घेतोय, पण आम्ही पूर्ण तपास केला होता कारण की माझा मित्र आहे त्याचा भाऊ त्या ठिकाणीवरून इंजेक्शन घेऊन जात होता आणि तो नशा करण्यासाठी तो दिवसातून 2-2 3-3 इंजेक्शन वापरत होता. म्हणून काल मनसेतर्फे आम्ही धाड टाकली आणि ते ताब्यात देण्यात आलं. त्याने हा माल मागवताना त्यांनी एका वेबसाईटवरनं मागवला होता. वेबसाईटचं नाव माहीत नाही, पण ते वेबसाईटची आम्ही माहिती घेतोय. त्या ठिकाणाहून त्यांनी ऑर्डर दिले. त्यांनी सांगताना असंही सांगितलंय की मीरा भाईंदरमध्ये सर्रासपणे हे विकलं जातं, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा पर्दाफाश करणार, युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम हे काही नालायक लोक करत आहेत. याचा पाठपुरावा करून आम्ही तो जप्त करणार आणि अशाच पद्धतीने जे विकतायत त्यांच्यावर आम्ही कारवाई करायला भाग पाडणार आहे. या माणसावर अजून काही गुन्हे दाखल आहेत का या संदर्भात? याच्यापूर्वी काही याच्यावर माझ्या अंदाजाने 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत आणि या गुन्हा दाखल असताना देखील हा वारंवार हेच युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम करत आहे.
त्यासाठी आम्ही आता DCP साहेबांना पण एक पत्र देणार आहे, CP साहेबांना पण एक पत्र देणार आहे की अशा लोकांवर तडीपारी करा. काल तुम्ही त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली? पोलिसांना ॲक्च्युली कारवाई करण्याचे याच्यामध्ये हे नाही आहेत. पोलिसांनी फक्त पंचनामा केला, ते इंजेक्शन टर्मिन जे इंजेक्शनचा साठा होता तो जप्त केला, पंचनामा केला आणि स्टेशन डायरी घेऊन आज फूडवाल्यांना ड्रग्सवाल्यांना बोलवून त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांची फिर्याद घेण्यात येईल. काल त्याच्या दुकानामध्ये जेव्हा आपण गेलो तेव्हा किती साठा सापडला? त्याच्यामध्ये 30 बाटल्या हे बॉक्समध्ये होत्या आणि 4 बाटल्या त्याने विकल्या होत्या आणि 1 बॉटल त्यामध्ये एक्स्ट्रा होती. म्हणजे टोटल 35 बाटल्यांचा स्टॉक आम्हाला सापडला.